तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिला गणपती बाप्पा मोरया. आणि आपण सकाळ सकाळी लवकर निघालेलो गाडी भरायला. आज आपल्याला जायचं होतं बघा सातारा साईडला. मग आलो आपल्या बापडग्याम मध्ये. एक 3-4 ठिकाणी गणपती भरायचं होतं. पहिला आलो मग आपण रोहित आकुर्डीकरांच्याकडे. सगळ्या अँटिक मूर्त्या होत्या. मग चालू केलो भरायला. लावला पहिला 3 माळ्याचा सेटअप. तिथनं आलो दुसऱ्या ठिकाणी. इथे एक नवीन प्रकारची मूर्ती बघायला मिळाली बघा. तिथल्या किरकोळ मूर्त्या ठेवून का नाही आलो मग आपण तिसऱ्या ठिकाणी. इथं बघा ही उभारलेली मूर्ती होती. एक नंबर अशी मूर्ती होती. ही पण मूर्ती अशा ठेवून वगैरे घेतल्या. आणि कोल्हापूरचा कसा हरण्या बैल फेमस आहे का नाही, तसं आपल्या इथे का नाही बापडक्याम मध्ये हरण्याच्या रूपातली का नाही एक मूर्ती केली बघा बैलाची. ती पण अशी व्यवस्थित असं ठेवून घेतलो. सगळी गाडी पूर्ण भरून का नाही व्यवस्थित असं बांधून वगैरे घेतलो. आणि गाडीत मूर्त्या बघा तुम्हाला सांगतो 80-82 मूर्त्या बसल्या होत्या. सगळ्या मूर्त्यांची साईज जरा एकसारखी असल्यामुळे का नाही जरा मूर्त्या जास्त बसल्या नाही तर एक 70-75च्या आसपास मूर्त्या बसतात. सगळी गाडी भरून का नाही, आपल्या कॅबिन मध्ये पण का नाही 2 मूर्त्या ठेवून त्याचं पार्ट वगैरे ठेवलं होतं बघा. कशी गाडी भरल्या बघा. नुसतं लागलीच प्रवासाला सुरुवात केली. आणि जाता जाता आपला का नाही शिर्डीतला जोडीदार एक भेटला होता. भावाला भेटून आलो डायरेक्ट अंबप मध्ये. डिझेल टाकून जरा गार वगैरे घ्यायला थांबलो. इथं मस्तपैकी असं गार घेतलो. किन्नी टोल नाका पास करून डायरेक्ट मग आलो आपण बघा साताऱ्याच्या जवळ. आणि आपल्याला गाडी खाली करायला का नाही कोरेगावला जायचं होतं. तेवढ्यात झालं की पावसाचं वातावरण. आता म्हणलो घोळ झाला, आता कॅरेजवरचे गणपती भिजतात का काय. साताऱ्यात येऊन मारला मग इकडे कोरेगाव साईडला टर्न. तेवढ्यात झालं पावसाचं आगमन. जोरात पाऊस यायच्या अगोदर म्हणलो लवकरात लवकर जाऊया. जरा स्पीड वाढवून आलो डायरेक्ट गावाच्या कमानीपाशी. कमानीत ना आत येऊन का नाही गावात येऊन पहिला पार्टीच्या इथे येऊन गाडी लावली खाली करायला. पटापट अशा मूर्त्या काढून दिल्या. 10 ते 15 मिनिटात गाडी खाली करून गार वगैरे पार्टीने आणलेलं गार वगैरे घेऊन का नाही आपण परतीचा मार्ग धरला. आणि सगळ्या मूर्त्या व्यवस्थितरित्या पोच झाल्या होत्या. रिटर्न प्रवास धरला मग आपल्या कोल्हापूरच्या दिशेनं. चला मग मित्रांनो भेटूया अशाच गणपतीच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.